हाय गाईज, मी आता ब्लॉग बनवते. हे भगवान बैंगन हायच नाही. ताट सगळी खाली झाली तिकडे बघा. एक तर सगळे बकासूर आहेत. पप्पा बघा, जॉन बनेगा डॉन, डॉन बनेगा जॉन. हे बघ मोठाच आहे बघ, बांधले त्यांना. मम्मीने विचारलं बिल काय झाला, तर मम्मीला बोललो मी 4562 बिल झाला. तर मम्मी बघा बोलते आगे पोरी जिम्मा गे पोरी. आता उडी टाकू याच्यात. हे थांब नको. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. तर कशात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण माहिती असणार आहात. आणि जस्ट आता मस्त की माझी दुपार झालेली आहे, कारण का काल रात्री सुद्धा आपल्या म्हणजे बिल्डिंगची पूजा होती. सो तिकडे जागरण वगैरे झालं, त्याच्यामुळे मला उठायला पण लेट झाला. जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही खरं तर चाललेलो आहे शालूच्या ढाब्यावरती आपल्या डोंबिवलीला. आणि आज खरं तर आपल्या पप्पांचा बर्थडे. सो पप्पा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी आता का बोलू तुम्हाला, पप्पांना दाखवलं नाही कारण का पप्पांना माहितीच नाही मी खरं तर कुठे चाललेलो आहे. सो पप्पांना खरं तर सरप्राईज होता. तर चला आता आपण द्याव्यात आता डायरेक्ट शालूच्या ढाब्यावरती भेटूयात. चला. गणपती बाप्पा, हॅपी बर्थडे पप्पा. पब्लिक कडून तुम्हाला तिकडे गेल्यावरती पप्पांची ड्रेसिंग दाखवतो. जे मी इमॅजिन करतोय तेच तुम्हाला वाटेल की मला सांगा. चला निघूयात पटापट. आता जस्ट गाडी काढलेली आता, आणि आता पहिले एसी ऑन करतो आणि गायब होतो पहिला. चला गाईस, सगळ्यात पहिले तर आलो आपण पेट्रोल पंप वरती आणि तर डिझेल भरून घेऊयात. कारण का प्रत्येक टाइमला जेव्हा आपण जातो ना बाहेर डिझेल कमीच असतो. हा टाक टाक टाक. झिरो दाखवतो याला, पण जे याला बरोबर दिसते का बघ. काय करू याने पेट्रोल भरलाय. हा कमी आलं तर बघते याला मग. हा ते काय आईस्क्रीम आहे काय रे, का जाम आहे तो वरती तिकडे जाम आहे का? नाही नाही, इकडचा लाल लाल जाम आहे का? गाड्याला जाम पण लागते. गाड्या पण जाम खातात, पहिल्यांदा बघते मी. गाडी चालूच आहे. चला गाईज, आता पलावला आलेलो म्हणजे आपल्या इथे, कारण का केक घ्यायचा होता आम्हाला. आम्ही केक घ्यायचा विसरलो, घेऊन ठेवलेला तो घरीच राहिला. काय ताई यार, डबल आता परत फुकट जायचं. पण डायरेक्ट नॉनस्टॉप जायचं होतं आम्हाला, का बरं डायरेक्ट ढाब्यावरच भेटलं असतं. आता केक शॉपवर आलोय. बंद आहे का काय? बंद आहे वाटतं. गाईज दुकान चालू होतं, मला वाटलं दुकान बंद आहे का काय. हे बघा, कोणला वाटणार नाही दुकान बंद आहे, म्हणजे काम चालू आहे दुकानाचा. आम्ही शॉक झालो. चला गाईज, घेतला केक पर. आता आपण डायरेक्ट धाब्यावरच भेटूयात पटकन. मध्येच थांबलो होतो आम्ही, स्टॉप घेतला कारण का तिकडे गेल्यावरती परत कुठे भेटणार, हायवेला कुठे भेटत ना तिकडे. म्हणून बोललो इथे भेटेल तर पटकन घेऊयात. चला पटापट निघूयात आपण आता. भेटला आहे ना, आता शॉप ओपन आहे, वाटणार नाही. शालूच्या ढाब्यावरती, आणि गाडी पण आपण तिकडेच पार्क केली. त्या साईडला पार्किंग आहे मस्त. आणि पप्पाने तुम्हाला बोललो तर पप्पाची ड्रेसिंग बघा, पप्पाची ड्रेसिंग बघा. या आता मी काय विचार करतोय तसा तुम्ही विचार करताय का बघा व्हिडिओ. जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन. सेम ना, मला पण तेच वाटलं. डेंजर आहे. आज पप्पाने एकदम खतरनाक ड्रेसिंग मारले आणि आज सगळे पिंक आहेत. यांनी एक त्याला बोललो मी जॅकेट घेऊन आलं, बरं आतमध्ये काय घालतो ना काय माहिती, कशाला आला तो. हे शायनिंग चुकलं होतं दरवेळी कुठे बी. चला आलो, पोचलोय बघा शालूच्या धाब्यावरती. तर गाईज आम्ही आता आलेलो आहे खाली, म्हणजे कारण आम्ही वरती गेलो होतो आधी. आमचा पण फर्स्ट टाइम आहे त्यांना सगळ्यांचं, त्यामुळे आम्हाला पटकन आयडिया नाही आली. तर आम्ही वरती गेलो होतो, स्वतः खाली आलेलो. म्हणजे इकडे हीच प्लेस घेतली आम्ही, कारण का तीन साईड आहे. तिकडे एक आहे, मिडलला एक आहे, आणि या साईडला पण आहे मागे. पण आम्ही मिडललाच घेतलं कारण का जरा इथे म्हणजे बॅकग्राऊंड पण आणि असं म्हणजे जरा भारी वाटतंय. आणि कोणती फॅमिली जास्त नाही ना, सो आम्ही एकटेच पूर्ण याच्यामध्ये बघा, पूर्ण रिकाम आहे सगळा. आणि फक्त आम्हीच आहे. आणि 3 जण पण गेलेले कुठेतरी, काय माहिती, तर ताई दीदी आणि 3 जण कुठेतरी हरवले. आता आम्ही त्यांची वाट बघतो. आले 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 येतात. चला पटापट. अरे कुठे गेले तुम्ही पण, गेले कुठे? एवढं फिरून आणायला लागले फुकटचे. पप्पा पण वैतागले बसून तिथं.
मग गेले होते तुम्ही लोक. पप्पा हे निघून बाहेर गेलेले. तरी फोन करून मी सांगला का बरं इथं या म्हणून. समोरच्या माणसाने आपल्याला म्हणजे ज्या इथल्या वेटर्स लोकांनी चेंज करून दिलेलं आपल्याला जी घाण सांडलेली होती ते त्याच्यावरने पप्पा आमचे थोडेसे रागवले पण आता शांत आता का विषय एकदम चिल. हे मम्मीला ना काय ना काय सुचत असतं का हाय. अरे मग असू दे ना. घे दीदी काय घेत स्टार्टर बिटरला काय घेता. हा ना मग बरोबर आहे बरोबर मग बरोबर बोलली. हे बघ भयानी लोक असेल ते असं बोलतात. लादाचं का त्याच्यामध्ये काय काय लादाचं का त्याच्यामध्ये पैसे भरतो आपण मग याच्यामध्ये का दीदी छोले भटुरे मागव ना. मस्त नाही कसे ते. अरे तर नॉनव्हेज खायचं छोले भटुरे कुठे आले तुझ्यामध्ये. अरे पप्पाला छोले जास्त आवडतात. काल पप्पाने छोले एवढी भाजी आवडली लय सुंदर भाजी झालेली. चला काय आपल्या स्टार्टर पण आल्या पापड आले आपले पापड. किती दीदी दोनच मागवले का. हा दीदी दीदी दोनच मागवले का. हे कसला पापड आहे तांदळाचा आहे का. पप्पाला नाही आवडत. हो तांदळाचा आहे तुम्हाला आवडणार नाही. कुठं असं बाहेर जायचं ना तर बाई स्टार्टर करायला मेन पाहिजे बाई. काय नान नको आपण नान किती बनवतो घरामध्ये. चायनीज मागू. हो पप्पा चिकन मागू का चायनीज मागू. चिकन मागव चायनीज. अरे मग हॉटेलला नसतो गेलो. पप्पा तू आहे. पप्पाचं पण आहे. पप्पा सांगा. पप्पा गप काय मागवायचं. यार गायचं मम्मीला काय झालं काय माहिती नाही नुसती हसत चालली. पप्पाने ना मसाला दोन पापड पापड मागवले दीदी आणि इकडे तिकडे सारं पप्पाने तो हे ना मसाला पापड आहे ना असं शेवपुरी हराय खाल्ला असा. तांदळाचा उडदाचा भेटलेला म्हणून पप्पा खातो बसले. तांदळाचं असलं नसतं खाल्लं. जसं की केक वगैरे सुद्धा करून घेतलेला आहे बघा. मस्त केक काढून घेतलाय आणि इथं मस्त केक बनवलेलं आहे बघा. काय पप्पा डॅड फादर डे सॉरी फादर्स बर्थडे. तर चला पहिला आपण आता केक कट करून घेऊयात मस्त की पप्पांचा. आता सगळी फॅमिली बसली इकडे टोटल. तर चला आपण आता मस्त की पहिला बर्थडे सेलिब्रेट करून घेऊयात आणि मग नंतरला काय ते खाण्याचा आपला कार्यक्रम चालू करूया. हॅपी बर्थडे टू. काय बैंगन बैंगन हो गए बैंगन. तू मला भरत दे नंतर मला अर्धा. A few moments later. हाय गाईज मी आता ब्लॉग बनवते. फक्त कोणाचा माहिती का प्रसादचा. प्रसाद बघा तिकडे प्रसाद काय खाते बघा. हे बघा बघा केवढे खातात बघा. बकासूर सारखे नुसतं केकच खात. केक जेवायला घेतलं. केक जेवायला घेतले. आता ह्याला खायला मिळणार नाही का बघा. भाऊ आणि बहीण बघा बघा. तो तर बकासूर बघा. वेज झाल्यापेक्षा खाल्लेलं बरं आहे. बर्थडे बिचारा बर्थडे गर्ल बिचारा बघा बसतो. बघा बघा एकदम बर्थडे बॉय. समजून घ्या. नवीन आहे ब्लॉगर समजून घ्या. बिचारे ज्याचा बर्थडे आहे ते गप्प बसतात बघा. हे बघा गप्प बसते गप्प गप्प. काय करणार बिचारे. काय हायच नाही. ताट सगळी खाली झाली तिकडे बघा. एक तर सगळे बकासूर आहेत त्याच्यात काय म्हणून सगळे ताटच खाली. हे भगवान बैंगन. हे भगवान बैंगन. यार गाईज मम्मीने आज सीन करायला घेतलेला. डेंजर सीन करते. केक बसल्या बसल्या पार जोगची वाट लावून टाकली हिने. चला गाईज फायनली बिर्याणी आलेली आहे फायनली. दम बिर्याणी मागवली फायनली आपल्याला आलेला इकडे. हा तेच चिकनच खाणार बाई विषय आहे का. चला काय पटापट खाऊन घेऊयात आपण कारण का खूप लेट झालं. 10 ते 15 मिनिटं ऑलरेडी वेज गेले आहेत. तर सगळ्यांनी खायला चालू केलेलं आहे. तर चला आपण पण आता खायला चालू करूयात आणि मग नंतरला पुढे भेटूया. तर फटाफट आम्ही खाऊन घेतो आता मस्तपैकी कारण का लिंबू हिंबू मारून एकदम खतरनाक बाई विषय खोल डायरेक्ट काय. चला
ऐसा खाने के लिए अरे रे बाबा असं डायरेक्ट असेल खाते बघ. अरे गाइस काय चाललंय ना जाने काय काय देखना पड रहा है. चला गाइस फायनली आमचं सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे. पाहिजे ना सोप खायचे. डेंजर डेंजर आणि सोप बाकी आता फक्त खायचे. सोप खायचे. सोप खायचे नाही सोप बाकी आहे. दे इथं पण दे थोडीशी साखर खायचे का दे. दर यो सरकव ना मी घेता दे. पप्पा कसं वाटला सरप्राईज मम्मी काय वाटला. मम्मीने तर फुल एन्जॉय केलाय बाबा. सुंदर सुंदर अति सुंदर. कधीतरी बाहेरचं जाऊ दे कधीतरी आम्ही कधी येत नाही नेहमी घरातच बनवतो. आणि यावेळेला मुलगी बोलली का चल पप्पाला मम्मी बाहेर घेऊन जाऊ आज संडे पण होता चला जा शेवटी पोरांची इच्छा ना. मग चाल कधीतरी बाहेरचं नॉलेज घेतला पाहिजे ना नुसतं घरातलाच काय हात बसायचा चिकन भाकरी मटन खायचे म्हणून बाहेरचं नॉलेज चला. ठीक आहे चला घेऊया पप्पा. हा चला आता चला पोलिसांना पण जायला लागतंय. घे त्याला बोल मावरा भेटेल बघ आपल्याला. बघ त्याच्या हातान मावरा बघ जितारा बघ त्याच्या हातान. नाम द्यायचं चिंबोर आहेत का मेली जिवंत. म्हटलं. अरे जिवंत चिंबोर ना, आहेत. अर्धी मेली जिवंत चिंबोर आहेत ना. हा जिवंत चिंबोर आहे बघ यार काय बघा जिवंत चिंबोर आहेत मोठ्या मोठे आहेत. दाखवू अशी बघा. हा हे बघा चिंबोरी घे आता घे आता चल खायला. तुला बघायचंय बघ कसा आहे बाबा. हे बघ मोठाच आहे बघ बघ बांधले त्यांना म्हणून काही करत असे नाही. काढताना बघ असे बस चल बस ठेव चल. मम्मीने आता काहीतरी वेगळाच करायची. पाणी पिताना मस्त मजा आली यार. काय सिरियसली तुम्हाला सांगू ना एवढं जास्त एवढा खाल्ल्या ना यार जाम झाडावत चाललोय मी. जाम म्हणजे एवढं डेंजर झाडावत चाललोय. बघा चालू डबा. तुम्ही पण आलात कधीतरी या फॅमिली सोबत एकदम मस्त. आम्ही तर फुल एन्जॉय केलं बघितलं तुम्ही ब्लॉग मध्ये. स्वतःला आम्ही चाललेलो घरी आता. पप्पा बघा जॉन बनेगा डॉन डॉन बनेगा जॉन. बदक मम्मीने विचारलं बिल काय झालं तर मम्मीला बोललो मी 4562 बिल झाला तर मम्मी बघा बोलते काय बोलते महिन्याचं राशन भरलं असता. एवढा हॉटेलमध्ये काय खावाला एवढा आहे या. असू दे कधी आता मग कशी बोलली ना का चिकन मटन रोज खातो म्हणून मग कधीतरी माझं तुला एवढा बिल मग असू दे यार. काय सांगू मम्मीला तुला रिअल बिल सांगणार आहे का आम्ही. हो मग हा लोक कशी लोकांना मी बोललो 4562. ताईला विचारत ताई बोलते 5000. दीदी तर 6000. हा 3000 पण बिल नाही आलाय. त्यापेक्षा कमी जास्त समजून जरा आता ती बाकी टिप लावत नको बसू. खाल्लं ना बस झाला मस्त एन्जॉय केला. अंडी मग हंडी कुठे खाली. हंडी खाल्ली हंडी ठेवली. जेवण चांगलं एक नंबर एक नंबरचा टिक्का चिकन फक्त टिक्का. त्यांची ना जे वाढतात ते एकदम स्लो आहे काय त्याला बोलतात का. हा गाईस सिरियसली मम्मी बोलली एकदम परफेक्ट आहे. मला एक नाही आवडलं त्याच्यामध्ये की या लोकांची सर्व्हिस जी होती ती एकदम स्लो होती. कारण का स्टार्टिंग त्यांनी स्टार्टर दिला ना त्यानंतरला किती अर्धा ते पाऊण तास झाला असेल. अर्ध्या पाऊण तासानंतर नाही लोकांची टीप आली माहिती का. ती म्हणजे आपलं खायचं प्यायचं होतं ना ते सगळं अर्ध्या तासानंतर आला. ती सर्व्हिस आम्हाला बिलकुल नाही आवडली. बाकी ठीक होतं जेवण वगैरे एकदम सुंदर होता. त्याचा काय विषय नव्हता एवढा. जस्ट आम्ही आता कुठे आलो माहितीये का. आम्ही आलो स्वामीनारायण सिटीच्या ब्रिज वरती. आणि परत काय आलो माहितीये कारण का एकदा मम्मीला घेऊन गेलो बाकी आम्ही तर फिरत असतो. आणि आता पप्पाने घेऊन आलो आम्ही. बघा पप्पा काय वाटतं कसं आहे मस्त आहे ना ब्रिज. मस्त हो वगैरे फुल एकदम डेंजर खतरनाक सुटली आहे. आता तुम्हाला वाटतं ना मम्मी इथे का थांबलेली माहिती आहे का कारण का मम्मीला कटाड्याच्या या साईडला येताच येत नाही. पप्पा आले पण मम्मीला तर येतच येत नाही. थांब जाऊ दे तो असाच पडेल खाली. एक नंबर गाईज. क्लायमेट बघू शकता रे बघा एक नंबर वाटतं असं म्हणजे डाऊन झालं पूर्ण सनसेट. आणि म्हणजे एकदम भारीच वाटतं. आणि बघा खाडी बघा इथे या साईडला खाडी आहे आपली. तिकडे खाडी कुठच्या कोसावर गेली. आणि आम्ही बघा कुठच्या साईडला एकदम मध्ये. आणि आज संडे ना तर आज भरपूर जास्त पब्लिक आहे म्हणजे ब्रिजवरती. नाही तर अशी सहसा पब्लिक नसते. मी तर एवढा वेळ फिरतो पण एकदम पब्लिक नव्हती. मम्मी पण रात्री चालायला यायचे माहिती काय ब्रिजवरती. हिचं तरी कष्ट चालले ते बघा. हाय साडी आहे ना म्हणून
अरे हो माहिती आहे समजला यार गाईज एक नंबर हवा वगैरे अशी सुटले ना खतरनाक एक नंबर वाटते भारीच वाटतंय क्रेझी फिलिंग गाडी पण आम्ही इथे समोरच पार्क केली ना बोल एक साईडला थांबून तर राहूया आली बघ कष्ट घेतलेच शेवटी येणारच झाले ये जिम्मा ग पोरी आता उडी टाकू याच्यात थांब नको सगळा पाणी वरती येईल थांब जरा चला काय थोडंसं आम्ही बसतो जरा टाइमपास करतो आणि लगेच निघतो आम्ही कारण का पप्पांना कामाला जायचं ना आणि जाताना परत आपले ज्युपिटर पण घ्यायचे आहे कारण का ती सर्व्हिसिंगला दिली होती ना आपण सो त्या ताईने फोन केला होता त्यावर तुमची ज्युपिटर झालेली आहे करून तर मग आता जाताना भाऊ घेईल गाडी आणि मग डायरेक्ट आपण आता घरीच भेटूयात कारण का भरपूर जास्त कंटाळा पण आलेला आहे आणि आता जरा एकदम फ्री वाटतंय म्हणजे असं हवा वगैरे लागते बघू शकता हवा कसली खतरनाक लागते तर काय जस्ट आता घरी पोहोचलेलो आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय कारण का आता फ्रेश झालं ना एवढा डोका दुखतोय ना खूप जास्त डोका पण दुखतोय आणि आता सगळेजण असंच पसार विसर पण दिसतंय काय माहिती नाही सगळं असं टाकलेलं आहे आणि इथेच ब्लॉग एंड करतोय कारण का पप्पा पण गेले कामावरती आणि आता सगळेजण असे पडलेले आहेत सो आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि पप्पांसाठी 1 विश नक्की करा सो बाय बाय गाईज आणि लव्ह यू टेक केअर आणि भरपूर जास्त सपोर्ट करा आणि खूप जास्त शेअर करा बाय बाय